नमस्कार शेतकरी बंधूंनो, काल आपण आहे ना नवीन 150 पिल्लं आणलेली आहेत. तर पिल्लं बघून घेऊ शकता. आणि शेतकरी बंधूंनो, मला भरपूर ताई दादा आणि बरेच शेतकरी बांधव फोन करत आहे की दादा तुमच्याकडून आम्हाला गावरान कोंबड्या घ्यायच्या आहेत, तुमच्याकडून आम्हाला गावरान पक्षी घ्यायचे आहेत. आणि फोन करत आहे आणि फोन चक्क भरपूर लांबून येत आहे बरं का. जसं की धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा. आणि मी पक्षी काय विकायचा धंदा करत नाही, म्हणजे मी काय पक्षी पोच देत नाही. आणि शेतकरी बंधूंनो, तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला पहिल्यापासून खूप तळमळीने सांगत आलेला आहे, आपण कुठला बिझनेस वगैरे काही करत नाही. पण आता जर शेतकरी फोन करत आहे की दादा आम्हाला तुमच्याकडून कोंबड्या द्या, पक्षी द्या, तर त्यांच्यासाठी आपण थोडीशी सेवा सुरू केलेली आहे. तर मी तुम्हाला माझा पत्ता देतो. माझं गाव आहे नांदूर, तालुका राहता आणि जिल्हा अहिल्यानगर. माझं गाव आहे ना श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूर गाव आहे. आणि माझ्या घरापासून आहे ना श्रीरामपूर अवघं 6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझ्या घरापासून इकडं बाबळेश्वर संगमनेरला हा रस्ता चाललेला आहे. माझ्या गावच्या शेजारी खंडाळा गाव आहे, माझं नांदूर गाव आहे. आणि माझ्या नांदूर गावाच्या शेजारी यादवमाळा, राजुरी असे गाव आहेत. जर यायचं असलं तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर घरगुती खात्रीशीर पक्षी खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्की माझ्या गावात आणि माझ्या घरी येऊ शकता आणि खात्रीशीर पक्षी खरेदी करू शकता. ह्या खोक्यामध्ये अर्थातच ह्या बॉक्समध्ये ना माझे 150 पिल्लं व्यवस्थित आलेले आहे. शेतकरी बंधूंनो, ह्या पक्षा अगोदर आपण जे 100 पक्षी आणलेले आहेत ना त्या शेडमध्ये आहेत ते आज कंप्लीट 20 दिवसाचे झालेले आहेत. तर चला मी तुम्हाला ते पक्षी व्यवस्थित दाखवतो आणि हे सुद्धा पक्षी व्यवस्थित दाखवतो. आणि आता भरपूर ताईन दादा कमेंट करून विचारतात, दादा नेमकं तुमच्याकडे कोंबड्या किती आहेत आणि त्या कोंबड्या नेमकं कोणत्या जातीच्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो, मी आता 2 कोंबड्या गावरान बसवल्या होत्या. त्यांच्या खाली एका कोंबडीने 20 पिल्लं काढलेली आहेत, ते झालेले आहेत अर्धा पाऊण किलोचे. दुसऱ्या कोंबडीने 15 पिल्लं काढलेले आहेत, ते पण झालेले आहेत अर्धा किलोचे. गावरान कोंबडी पालन हे आपल्या जागेवर असतं. आणि माझ्याकडे प्युअर गावरान ह्या 65 कोंबड्या आहेत. आता ह्या खुरड्यामध्ये माझ्या गावरान स्पेशल कोंबड्या असतात 65, ते आता बाहेर सोडलेल्या आहेत. आता नेमकं ह्या खुरड्यामध्ये माझ्याकडे सर्व कोंबड्या किती आहेत. आता हे जे 10 बाय 40 शेड आहे ना मोठं, त्याच्यामध्ये माझ्याकडे कंप्लीट 100 कोंबड्या आहेत. त्याच्यामध्ये 65 कोंबड्या प्युअर गावरान आहेत आणि 30 ते 35 कोंबड्या ह्या कावेरी आहे. आता कावेरी कोंबड्या नेमकं कुठल्या आहेत की बा, मी गावरान कोंबडी खाली हे कावेरी कोंबडीचं अंड ठेवलं होतं आणि गावरान कोंबडीच्या खालीच त्यांचा जन्म झालेला आहे. पण काय झालं, कावेरीचा अंडा असल्यामुळं आहे ना ती कोंबडी साईजनी मोठी होती. आणि वर्षाला आहे ना आपल्याला जशी गावरान कोंबडी 100-150 अंड देते ना, तशीच कावेरी कोंबडी आपल्याला 200 ते 250 वर्षाकाठी अंड देतच असते. तर चला, पक्ष्याचा कलर बघायचा आहे, पक्ष्याची क्वालिटी बघायची आहे. आणि गेल्यासारखंच जे आपले 150 पक्षी आहे ना त्याच्यामध्ये एकही पक्षाची आपली मरतूक वगैरे काही झालेली नाही. रात्री पक्षी येऊन माझ्याकडं 15 तास झाली, एकही पक्षी वीक नाही किंवा एकही पक्षी चारा वगैरे खात नाही, असं काहीच नाही. एकदम कलरबाज पक्षी भेटतील तुम्हाला. आणि पक्षी हा तुम्हाला 20 ते 25 कलरमध्ये येणारच आहे. एकदम ॲक्टिव्ह दिसणारा आणि एकदम चमकदार पक्षी तुम्हाला भेटणार आहे. तर चला मी तुम्हाला सविस्तर पक्षी दाखवतो. फक्त आणि फक्त एकच दिवसाचे पक्षी आहेत. बघा पक्षाचा चपळपणा. एक दिवसाचं पिल्लू हे आई सोडून राहत नसतं. पण तुम्ही बघू शकता आपल्याकडं पक्षीच असे असतात ना. त्या बघा, हे 1 दिवसाचे पक्षी आहेत. हे आहेत 150 पक्षी. मस्त खाद्य खात आहे, भरपूर असं पाणी पित आहे आणि एकही पक्षी तुम्हाला वीक दिसणार नाही. हे बघा, हेच पक्षी तुम्हाला 3 दिवसाच्या नंतर ओळखू येणार नाहीत बरं का. आता तुम्हाला थोडी ना 1 दिवशी पक्ष्याची काळजी कशी घ्यायची ना ते मी तुम्हाला सांगतो. आणि शेतकरी बंधूंनो, काल जेव्हा 150 पक्षी येणार होते ना तर मी काय तयारी केली बघू शकता. असा पत्रा लावून घेतला आणि 150 पक्ष्यांसाठी आपल्याला 1 2 3 4 भांडे हे हवेतच. आणि मी काय केलं, 10 ते 20 पानं रद्दीचे असे पेपराचे खाली टाकलेले आहे आणि त्याच्यावर थोडं खाद्य असं टाकलेलं आहे. आणि जे आपल्या पंतरवळ्या असतात ना, बघू शकताय पंतरवळ्यात आता पक्ष्यांनी सर्व खाद्य खाऊन घेतलेलं आहे. आणि आता हेच पेपर आपल्याला आहे ना सायंकाळी बदलायचे आहे. तर खरोखर पक्षी इतका सुंदर आहे ना. पक्षी बघू शकता किती कलरबाज पक्षी आहे. आणि कुणी म्हणाल का हा 1 दिवसाचा पक्षी आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमचा पांडुरंग दादा अतिशय प्रामाणिकपणे माहिती देत असतो. 20 दिवसाचा पक्षी तुम्हाला दाखवतो. चक्क 260, 270 ते पावणे 300 ग्रॅमपर्यंत पक्षी झालेला आहे आपला फक्त 20 दिवसामध्ये. आता हा आपला दरवाजा थोडा तुटला होता बघू शकता हा. पण याला फक्त आपण 5 ते 6 रुपयाचा असा चिकट मारलेला आहे. म्हणजे 1000 रुपये आज वाचलेले आहेत. हे बघू शकता आपले पक्षी. मी ज्या वेळेस तुम्हाला हे पक्षी दाखवले त्यावेळेस हे पक्षी झोपलेले असतात. आता भरपूर दादांनी कमेंट अशा केल्या की दादा तुमचे हे पक्षी भांडणं करत नाही का, एकामेकाला तोडत नाही का. हे कोंबडी पालन आहे पांडुरंग दादाचं. इथं अजिबात कोंबड्या पक्षी भांडणं वगैरे नाही काही करत.
त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला ही प्रामाणिकपणे माहिती देत असतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा आपल्या कोंबडी पालनामध्ये दाटी होती, जेव्हा आपल्या कोंबडी पालनामध्ये दाटी होती ना, तेव्हाच पक्षी हे भांडणं करत असतात. हे बघू शकता पक्षी अजिबात भांडणं नाही, काही नाही, पक्षी सगळे आराम करतात. हा आहे आपला 20 दिवसाचा पक्षी. सगळ्या पक्ष्यांचं वजन 270 ते 280 प्लसच्या पुढे गेलेले आहेत. भरपूर माद्या आहेत, भरपूर नर आहे त्याच्यामध्ये. पक्ष्यांमध्ये तुम्हाला भरपूर असे कलर बघायला भेटतील आणि पक्षी तुम्हाला हे नक्कीच आवडतील. आणि शेतकरी बंधूंनो, तुमच्या खात्रीसाठी सांगतो, आपल्याकडे 1 दिवसापासून ते 20 दिवसापर्यंत पक्षी हा मिळत असतो बरं का. 1 दिवसाच्या पक्ष्याचे वेगळे रेट असतात, 8 दिवसाच्या पक्ष्याचे वेगळे रेट असतात, 20 दिवसीय पक्ष्याचे वेगळे रेट असतात. तर चला, मी तुम्हाला आपल्या बाहेर कोंबड्या चरत आहे त्या पण दाखवतो. तुम्ही मोठे पक्षी बघितले असतील, हे लहान पक्षी बघत असाल. आता मी तुम्हाला आपल्या मोठ्या कोंबड्या दाखवतो. पक्ष्यांचं वजन, पक्ष्याची क्वालिटी ही नक्कीच आवडली असेल. दुपार झाली आहे, प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि आपण आपल्या कोंबड्या बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या आहेत. तर आता कोंबड्या अशा सर्व बाजूनी पांगलेल्या असतात इथं. हे तुम्हाला पक्षी दाखवतो आणि आपल्या शेळ्या बघू शकता. ज्यांना कोणाला खात्रीशीर शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही बघू शकता आपल्या शेळ्या. इकडं आपली गाय आहे आणि बघा हा बोकड आहे. पाठीमागं तुम्हाला शेळ्या दिसत असतील. आणि ह्या शेतकरी बंधूंनो, प्युअर आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत बरं का. वजन वाढीसाठी खूप सुंदर शेळ्या असतात ह्या. आणि बघा ही एक शेळी. आपलं शेड बघू शकता, 20 बाय 40चं शेड आहे आणि हे शेळ्यांसाठी शेड आहे इकडं. या पूर्ण जागेत अशा आपल्या कोंबड्या फिरत असतात, शेळ्यामध्ये, गायात. त्याचं कारण असं, चारी बाजूनी भिंत, थोडंसं कंपाऊंड आहे ना, त्याच्यामुळे कोंबड्या बिंदास फिरतात. हे बघू शकतात. तर चला, मी तुम्हाला माझ्या गावचा पत्ता सांगितलेला आहे. मी माझा नंबर पण देतो. खात्रीशीर शेळ्या खरेदी करा, खात्रीशीर कोंबड्या खरेदी करा, खात्रीशीर पिल्लं खरेदी करा. तुम्हाला माझ्याकडे शेळ्यांची पिल्लं, शेळ्या, हे बघा ही. आपण शेडच्या बाहेर आलो की लगेच पक्षी शांत झाले आणि बसून घेतलं पक्ष्यांनी. हे बघा ही. किती छान असे पक्षी झाले आहेत आपले 20 दिवसाचे. हे आहे आपल्या मोठ्या कोंबड्याचं शेड, 10 बाय 40चं. आता सर्व कोंबड्या आपण बाहेर सोडलेल्या आहेत आणि ज्या कोंबड्यांना अंडी द्यायची आहेत त्या कोंबड्या अशा माठापाशी येऊन बसतात. तर बघू शकता, एक माठ आहे आणि 3 कोंबड्या वेटिंगला आहेत अंडे देण्यासाठी. काही खुडूक पण येतात. कोंबड्या बसण्याची पद्धत नक्कीच आवडली असेल. हे बघा, अशी पद्धत केली आहे कोंबड्या बसण्यासाठी. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कोंबड्याचं शेड एकदम स्वच्छ दिसत आहे. तर चला शेतकरी बंधूंनो, मी माझे लहान पक्षी दाखवले, मोठे पक्षी दाखवले, मोठ्या कोंबड्या दाखवल्या, शेळ्या वगैरे दाखवल्या आणि गावचा पत्ता तर दिलेलाच आहे. ज्या व्यक्तीला जर शक्य असेल माझ्या गावामध्ये येणं, माझ्या घरी येणं, त्यांनीच अवश्य पिल्लं घेण्यासाठी, पक्षी घेण्यासाठी यावं. आता मी तुम्हाला पक्ष्यांचा रेट सांगतो. एका दिवसाचं जे पिल्लू आहे ना, ते मी तुम्हाला देणार आहे 50 रुपये. 7 ते 8 आणि 10 दिवसाच्या पुढील सर्व लसीकरण झालेला पक्षी हा 100 रुपयाला देणार आहोत. आणि खरोखर जर कोणाला त्रास होत असेल की बा छोट्या पक्षी मरतूक होतात, ते कसे सांभाळायचे, ते जर तुम्हाला 20 दिवसाचे पक्षी जर खरेदी करायचे असतील तर तो पक्षी देणार आहे मी तुम्हाला 180 रुपयामध्ये. आता पक्षी झालेला आहे 300 ग्रॅमचा आणि तो पक्षी तुम्हाला देणार आहे मी तुम्हाला 180 रुपयामध्ये. 100 पक्षी आहेत ते. जर एखाद्या शेतकऱ्याला जर लागत असतील तर ते तुम्ही 100 पक्षी 180 रुपयांनी हे घेऊन जाऊ शकता.
कारण की 18,000 रुपये होतात 100 पक्ष्यांचे. जास्त काही गणित नाही 18,000 रुपये, कारण की त्याच्यामध्ये कोंबड्या भरपूर आहेत आणि मी त्यांना खर्चसुद्धा केलेला आहे. लसीकरण, भांडे, खाद्याचा खर्च, त्यांची अंग मेहनत, असा सगळा खर्च धरून मी तुम्हाला 180 रुपये सांगितलेला आहे. आता तुम्हाला थोडक्यात त्याचा रेट जास्त वाटेल, पण मी तुमच्याकडून एकही रुपये जास्त घेणार नाही. आता 180 रुपये तुम्हाला रेट हा जास्त वाटेल, पण मी एकही रुपये तुमच्याकडून जास्त घेणार नाही. फक्त माझी अंग मेहनत जर मला भेटली तर मी खूप समाधानी सुखी समजतो त्याच्यामध्ये. तर चला शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे. जर माझ्या घरी येणं जर झालं तरच मला फोन करा, आणि फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअपवर मेसेज करा. तर चला शेतकरी बंधूंनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.